So hi my dear student. So last lecture I told you about the function definition as well as some related concept to the function, means function prototype or function declaration, as well as a definition of the function. Okay, so today I again explain same concept, okay, and some more. So this is the example last time we referred. Okay, so the points here actually I, I today I will explain is function declaration and function definition. Okay, to taking the reference of this example. Okay, so see even also when you see here, this is okay. So this gives a detailed information about the function, means so okay, so you refer this one here. Okay, so these both are same. Okay, both are same. Okay, so see बघा इथं जर बघितलं आपण तर इथं तुम्हाला काही गोष्टी दिसत आहेत, प्रत्येक ॲरोचा उपयोग करून इथे दाखवले कशाला काय म्हणतात ते. आणि हाच इथं तुम्ही याचा संदर्भ घेऊ शकताय, इथं आहे ते. ओके, तर पाहूयात आपण सुरुवातीपासून परत एकदा एक्झाम्पल. हे फंक्शन म्हणजे काय? फंक्शन इज अ सेल्फ कंटेन्ड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट दॅट परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. जसं बघितलं इथं, सो हिअर द मेन, okay, here starts here and ends here, means main start from opening curly bracket and closed with closing curly bracket, or end with closing curly bracket. Sum is the function that start from opening curly bracket and ends with closing curly bracket. So these main as well as sum, these two are the user defined functions, because functions are categorized into two: predefined function and user defined function. तर हे दोन्ही फंक्शन युजर डिफाईंड आहेत. आणि याच प्रोग्रॅममधले आणखी दोन फंक्शन्स आहेत जे प्रिंटएफ आणि स्कॅनएफ आहेत, हे प्रीडिफाईंड आहेत. प्रीडिफाईंड आणि मेन आणि सम हे युजर डिफाईंड. ओके, आता प्रीडिफाईंड म्हणजे काय? प्रीडिफाईंड म्हणजे जे अगोदरच तयार आहेत, सीच्या सॉफ्टवेअरसोबतच आपल्याला मिळत आहेत, आणि जे फंक्शन्स सर्वसाधारणपणे सगळ्यांना लागतात, कॉमन लागतात, असे फंक्शन जे आहे ते अगोदरच लिहून ठेवलेलं आहे. जसं प्रिंट करणं, स्क्रीनवरती माहिती घेणं, व्हॅल्यूज घेणं, यासाठी म्हणून प्रिंटएफ आणि स्कॅनएफ हे अगोदरच तयार करून ठेवले आहेत. आणि ह्यांचा कोड या stdio.h या हेडर फाईलमध्ये आहे. पण हे सोडून कधीकधी आपली गरज भासते की काय आहे, की मोठे जेव्हा आपण सॉफ्टवेअर्स वगैरे बनवतो तेव्हा तुम्हाला तुमच्या लॉजिकनुसार काही फंक्शन्स लिहावे लागतात तुमच्या गरजेनुसार. तर ते लिहिण्यासाठी म्हणून युजरच्या गरजेनुसार, त्याच्या लॉजिकनुसार त्यांनी ते लिहावेत, यासाठी म्हणून जी सोय दिलेली आहे दॅट इज युजर डिफाईंड फंक्शन. आणि तेच आपण ह्या युनिटमध्ये बघतोय. ओके, तर इथे जसं मेन हा युजर डिफाईंड आहे. आता हे मेनला युजर डिफाईंड काय म्हणायचं? कारण मेनच्या आतमध्ये हे जे काही लिहिलं आहे, ह्या स्टेटमेंट सगळे आहेत, ह्या युजरनं डिफाईंड केलेत. युजर म्हणजे प्रोग्रॅमरनं, जसं आता मी केलं असतील समजा, ह्या मी सगळ्या लिहिली आहेत, त्यामुळे हा युजर डिफाईंड आहे. जसं ह्या प्रिंटएफ आणि स्कॅनएफ आहे, प्रिंटएफ आणि स्कॅनएफ आहे, याचा कोड मी लिहिलेला नाही, लक्षात ठेवा. प्रिंटएफ आणि स्कॅनएफचा कोड मी लिहिलेला नाही आहे, लक्षात ठेवा. फक्त मी एवढीच फक्त त्याला थोडक्यात माहिती दिली. पण हे ॲक्च्युअल स्क्रीनवरती प्रिंट व्हावं, इनपुट मेमरीमध्ये जाऊन स्टोअर करावं, हे सगळा जो कोड आहे हा कोड ह्याच्यामध्ये लिहिला आहे. त्यामुळे हे प्रीडिफाईंड आहेत. मात्र मेन जे इथे दिसतं, याचा पूर्ण हा कोड मी लिहिला आहे, कसं पाहिजे मला, ओके, ते मी लिहिलं आहे. त्यामुळे हा युजर डिफाईंड आहे. इवन हा जो सम दिसतो, ओके, तुम्हाला सम दिसतो, याचासुद्धा कोड काय केला आहे, मीच लिहिला आहे. म्हणजे मला सममध्ये काय करायचं आहे, किती 2 नंबरची बेरीज करायची आहे, का 4 का 5, किती नंबरची बेरीज करायची आहे, व्हेरिएबलची नावं काय, हे सगळं मी लिहिलं आहे. त्यामुळे ह्याला युजर डिफाईंड असं म्हणतात फंक्शन. तर बघा ह्या एक्झाम्पलमध्ये परत एकदा थोडीशी माहिती तुम्हाला देतो. ओके, तर ही हेडर फाईल झाली. stdio.h इन्क्लूड करतो आपण. आता काय इन्क्लूड करतो? साहजिकच प्रिंटएफ आणि स्कॅनएफ या फंक्शनचा कोड याच्या आतमध्ये आहे, म्हणून ती जर नसेल stdio दिला नाही, तुम्ही हेडर फाईल इन्क्लूड केला नाही, तर तुम्हाला एरर येणार आहे. ठीक आहे. आता त्याच्या पुढची दोन स्टेटमेंट आहे. ही स्टेटमेंट कुठली?
INT सम राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये INT आणि INTB इथे दिसते बघा तुम्हाला, इथं पण स्टेटमेंट दिली बघा. यातलं इथं INT दिसतं बघा, जो इथं आहे INT. ओके, कारण हे जे वाक्य आहे जर तुम्ही बघितलात, ओके, ही स्टेटमेंट ही लाईन आणि ही लाईन सारखीच आहे बघा, फक्त इथं सेमिकोलॉन आहे, इथं सेमिकोलॉन नाही आहे, कारण इथं फंक्शन स्टार्ट झालं आहे, डेफिनेशन स्टार्ट झालं आहे, त्यामुळे सेमिकोलॉन हा एंड करतो. इथं मात्र मी सेमिकोलॉन दिला आहे, कारण ते एंडच आहे, त्या स्टेटमेंट्स आहे, म्हणून ह्या स्टेटमेंटला डिक्लेरेशन म्हणतात. बघा, ही जी स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटला फंक्शनचं डिक्लेरेशन म्हणतात. म्हणजे डिक्लेरेशन काय सांगतो, डिक्लेरेशन टेल्स द कंपायलर व्हॉट इज द नेम ऑफ द फंक्शन अँड हाऊ टू कॉल. ओके, इथं आहे बघा तो कन्सेप्ट फंक्शन डिक्लेरेशनचा. हे बघा, हा फंक्शन डिक्लेरेशनचा कन्सेप्ट आहे. ओके, आपण फंक्शन डिक्लेअर करतो, ते डिक्लेअर करताना ते देतो बघा, रिटर्न टाईप देतो, फंक्शनचं नाव देतो आणि पॅरामीटर लिस्ट. आता हेच इथं आहे, फंक्शन डिक्लेअर करताना आहे बघा, फंक्शनचं नाव, त्याची रिटर्न टाईप आणि हे दोन दिसतात, ए आणि बी हे त्याचे काय पॅरामीटर आहेत. तर हे डिक्लेरेशन आहे फंक्शनचं. का फंक्शनचं डिक्लेरेशन आहे, तर कंपायलरला कॉलिंगच्या वेळी फंक्शन एक आहे असा हे समजायला हवं, नंतर एरर येणार आहे, तर तो कुठं ॲक्च्युली येतो, कुठं गरज बसते त्याची. तर बघा, सांगितलं तुम्हाला की हे INT हे रिटर्न टाईप आहे, सम हे फंक्शनचं नाव आहे, ए आणि बी हे दोन आर्ग्युमेंट्स आहेत, आर्ग्युमेंट्स किंवा पॅरामीटर पण म्हणतात त्याला. तर बघा, हे मेनच्या आतमध्ये फंक्शन स्टार्ट झाला, ही व्हेरिएबल्स आहेत सगळी, num1 num2 आणि ॲड, ही तिन्ही व्हेरिएबल्स आहेत जी लागता येतून घेतलीत. प्रिंटएफ हा फंक्शनमध्ये हा फंक्शन आहे जो एंटर टू नंबर टू ॲड असं स्क्रीनवरती प्रिंट करतो. म्हणजे हे जर आउटपुट जर तुम्ही बघितला, तर आउटपुट ऑलरेडी तुम्ही इथे बघितला आहे, हे वाटलंच लक्षात ठेवा, हे आउटपुट एंटर टू नंबर टू ॲड 2356 इनपुट देतो आहे. ओके, म्हणजे इथे दिसतं एंटर टू ॲड झालं, नंतर स्कॅन ॲपचा उपयोग केला आणि नंबर दोन नंबरच्या व्हॅल्यू जे देत आहे 2356, म्हणजे num1ला 23 आणि num2ला 56 हे असाइन झालं. पुढं इथं ॲड इज इक्वल टू ॲड हे व्हेरिएबल इज इक्वल टू सम. ओके, तर ॲक्च्युअली हे फंक्शन डिक्लेरेशन करायचं का, इथं फंक्शन डिक्लेअर केलं आहे, हा नाहीच केला तर चालत नाही का, हे डिक्लेरेशन का करायचं, याचं कारण असं, इथं बघा ह्या स्टेटमेंटच्या वेळी बघा, इथे जी स्टेटमेंट आहे ही स्टेटमेंट्स बघा, हे सम म्हणून जे आहे बघा, हे ॲड इथं तुम्ही डिक्लेअर केला, हे num1 num2 इथं आहे, बरोबर आहे का. पण समजा ही स्टेटमेंट नाही आहे, समजा ही स्टेटमेंट नाही आहे प्रोग्रॅममध्ये, एवढं नाहीच आहे काय, जेव्हा प्रोग्रॅम कंपाईल होईल तेव्हा तो असं वरून कंपाईल होत इथे येणार आहे. जेव्हा या ठिकाणी येईल तेव्हा हे ॲड म्हणजे काय माहिती आहे, हे व्हेरिएबल आहे. ओके, इथं जेव्हा येईल हे समसाठी जेव्हा कंपायलर बघेल, ट्राय करेल, तर हे सम ह्याच्या अगोदर कुठं आहे, कुठंच नाही आहे, कारण मी स्टेटमेंट ही नाही आहे म्हटले तुम्हाला, ही स्टेटमेंट नाही असं समजा. तर हे जे सम आहे या समचं कुठंच मागं काहीही पत्ता लागत नाही आहे. ओके, तर सम हा एक फंक्शन आहे, हे कंपायलरच्या लक्षात यावं म्हणून, ओके, म्हणून हे अगोदर हे डिक्लेअर करावं लागतं, समजतं का. तर सम एक फंक्शन आहे, त्याची रिटर्न टाईप ही आहे, त्याचे आर्ग्युमेंट्स हे असणार आहेत, हे त्याच्या लक्षात यावं म्हणून ओके हे डिक्लेअर करायचं. ओके, मग इथे जेव्हा कंट्रोल येईल तेव्हा इथं आल्यानंतर कंट्रोल याला तुम्ही काय दिलं आहे, या सम या फंक्शनला 2 आर्ग्युमेंट दिला आहे किंवा माहिती दिला आहे. आर्ग्युमेंट म्हणजे काय, तर माहिती देत आहे तुम्ही, कारण काय करतं आहे की इथं ह्या मेनमध्ये काय केलं आहे, तुम्ही 2 नंबर घेतला आहे आणि सम ह्या फंक्शन येतं, ॲक्च्युली सम फंक्शनच्या आतमध्ये काय केलं आहे, त्यांची बेरीज केली आहे. म्हणजे ह्या प्रोग्रॅमची मी ॲडिशनसाठी प्रोग्राम लिहिला आहे, त्याची विभागणी अशी केली आहे, मेनमध्ये व्हॅल्यू घेतो आहे 2 इनपुट करून, मग तर त्याची बेरीज कुठं करतो आहे, सम या फंक्शनमध्ये करतो आहे. ह्यासाठी म्हणजे बेरीज करण्यासाठी म्हणून मी एक मॉडेल लिहिलं आहे, आणि ते कोणता, तो फंक्शन कोणता, हा तो सम आहे. ठीक आहे, आता इथं आल्यानंतर बघा num1 आणि num2, बरोबर आहे का, num1 आणि num2 ही 2 व्हेरिएबल इथं ऑलरेडी दिलेत मी, तुम्ही ज्या व्हॅल्यू दिल्या त्या num1 आणि num2ला असाइन झालेल्या आहेत. आता सम हा स्वतःलाच कॉल करतो, म्हणजे ही कॉलिंग स्टेटमेंट आहे, इथून कॉल कुठं येतो, इथं येतो, इथून कॉल कुठं येतो, इथं येतो. ओके, इथून कॉल इथं येतो. ओके, हे num1ची आणि num2ची व्हॅल्यू म्हणजे ह्या ए आणि बीला त्या व्हॅल्यू काय होतात, असाइन होतात. आता इथला एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, हे num1 आणि num2
ह्या दोन व्हेरिएबलला ॲक्च्युअल व्हेरिएबल असं म्हणतात. बघा, हे काही मस्त माहिती गरजेची आहे जी पुढं पण येणार आहे. तर लक्षात ठेवा, ॲक्च्युअल म्हणजे मूळ व्हेरिएबल्स. म्हणजे काय, तर प्रोग्राम हा रन झाल्यानंतर एंटर टू नंबर्स असं प्रिंट झाल्यानंतर दोन व्हॅल्यूज देत आहे. दोन व्हॅल्यूज देतात, ते कुणाला स्टोअर होतात, num1 आणि num2. म्हणजे ॲक्च्युअल व्हेरिएबल कुठले आहेत, num1 आणि num2. मात्र इथून जेव्हा तो कॉल जातो तेव्हा तो कुठे येतो, इथं येतो. इथं आल्यानंतर num1ची व्हॅल्यू कोणाला असं होते, एला, आणि num2ची व्हॅल्यू कोणाला असं होते, बीला. तर हे ए आणि बी ही दोन का घेतलेत, तर मी ह्या फंक्शनच्या आतमध्ये त्यांची बेरीज करतो आहे. म्हणजे ॲक्च्युअली num1 आणि num2ला जे मिळालं आहे, num1 आणि num2ला ज्या व्हॅल्यू मिळाल्यात त्यांची बेरीज मी कुठं करतो आहे, सममध्ये करतो आहे. आणि त्यांची बेरीज करण्यासाठी म्हणून म्हणजे ह्यांच्या व्हॅल्यू मिळायला पाहिजेत आपल्याला, मग त्या व्हॅल्यू मी कुणाला देतो आहे, ए आणि बीला, आणि त्यांच्या ए आणि बीची बेरीज करतो आहे. म्हणजे फक्त बेरीज करण्यासाठी ह्याच्या व्हॅल्यू num1ची आणि num2ची व्हॅल्यू मी तात्पुरती ए आणि बीमध्ये आणले, कामासाठी म्हणून फक्त आणली. ओके, ॲक्च्युअल व्हॅल्यू कुणाच्याच आहेत, num1 आणि num2, म्हणून ह्या दोघांना ॲक्च्युअल व्हेरिएबल म्हणतात. पण मी या ठिकाणी त्यांची बेरीज करतो आणि ती बेरीज करण्यासाठी व्हॅल्यू मला घ्याव्या लागतात, म्हणून त्या ए आणि बीला तात्पुरते आणते. म्हणून ह्या ए आणि बीला फॉर्मल व्हेरिएबल म्हणतात. रीतीनुसार गरजेला बनवली व्हेरिएबल्स, गरज पूर्ण करण्यासाठी म्हणजे व्हेरिएबल्स बनवतोय ती फॉर्मल व्हेरिएबल असतात. ती इथे कुठले आहेत, ए आणि बी के आर द two formal variables because I am passing the values of num1 and num2 into the a and b, and I am adding that a b's okay into the function sum. ओके, तर बघा इथं कन्सेप्ट काय काय, ही स्टेटमेंट आहे, ही कॉलिंगची स्टेटमेंट आहे, ह्याला फंक्शन कॉलिंगची स्टेटमेंट म्हणतात. फंक्शन कॉलिंगची स्टेटमेंट म्हणजे सम स्वतःला कॉल करतो जो इथं आहे, ह्याला फंक्शन कॉलिंगची स्टेटमेंट म्हणतात. ह्याला फंक्शनचं डिक्लेरेशन म्हणतात. ही स्टेटमेंट आहे फंक्शन डिक्लेरेशन म्हणतात. आणि हे जे सगळं आहे याला फंक्शनचं काय म्हणतात, डेफिनेशन म्हणतात. डेफिनेशन म्हणजे इन डिटेल्स वी आर टेलिंग व्हॉट ॲक्च्युली हॅपन इनसाइड द फंक्शन. फंक्शन नक्की काय काम करतं हे स्पष्टपणे आपण ज्याच्यामध्ये देतो त्याला म्हणायचं फंक्शनचं डेफिनेशन. इथे तो कन्सेप्ट आहे, हे बघा, फंक्शन डेफिनेशन. ओके, फंक्शन डेफिनेशनमध्ये काय काय असतं, तर फंक्शन डेफिनेशनच्या आतमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करतो, प्रोसेसिंग असेल तर डिक्लेअर करतो, रिटर्न टाईप डिक्लेअर करतो. ओके, हे सगळं काही येतं. ओके, इवन इथं जरी बघितलं तर दोघांचा रेफरन्स घेतला तरी बघा, फंक्शन नेम सम हे फंक्शनचं नाव आहे, INT हे रिटर्न टाईप आहे, हे ए आणि बी काय आहेत, पॅरामीटर, फॉर्मल पॅरामीटर. हे बघा, ही ए आणि बी काय आहेत, फॉर्मल पॅरामीटर असं म्हणतात त्याला. ओके, आणि हे num1 आणि num2 काय आहेत, ॲक्च्युअल पॅरामीटर म्हणतात त्यांना. ओके, हे लोकल डिक्लेरेशन म्हणजे इथं सी दिले आहे बघा मी, हे या फक्त या समच्यासाठी म्हणून सी लोकल आहे, एवढ्या फंक्शनसाठीच ते उपयुक्त आहे, लक्षात ठेवा. त्याच्यापुरतंच आहे ते लोकल डिक्लेरेशन. ही एक स्टेटमेंट आहे, ही पण एक स्टेटमेंट आहे. ओके, रिटर्न स्टेटमेंट आहे, ही प्रोसेसिंगची स्टेटमेंट आहे ॲडिशन करण्याची. ओके, हेच रेफरन्स इथं आहे. ओके, तर बघा अनेकदा मी सांगतो हे काय, तर ही फंक्शनची कॉलिंगची स्टेटमेंट आहे. num1 num2 ही दोन व्हेरिएबल्स आहेत ज्यांना ॲक्च्युअल व्हॅल्यू असा नसल्यामुळे ते ॲक्च्युअल पॅरामीटर्स आहेत. इथून कॉल कुठं जातो, इथं आला. इथं आल्यानंतर ह्या ए आणि बीला व्हॅल्यू num1 num2च्या असाइन होतात. नंतर आतमध्ये आलो फंक्शनच्या, सी हे एक व्हेरिएबल तयार केलं गरजेचं आहे म्हणून, कारण ए बीची ॲडिशन करणं म्हणून ए बीची ॲडिशन केली, म्हणजे ज्या num1 num2च्या व्हॅल्यू ज्या दिल्या त्या ए बीला आहेत त्याच व्हॅल्यू ए बीची बेरीज घालून सीला असाइन झाल्या. ओके, जसं ह्या एक्झाम्पलमध्ये मी काय दिले बघा, 23 आणि 56 दिलेत बघा. 23 56 num1 num2च्या व्हॅल्यू त्यांच्या इथं ॲडिशन झाली समजा, कारण त्याच व्हॅल्यू 23 56 ए आणि बीला असाइन होतात. हे जे बघतोय num1 कुणाला, ओके, num1 कुणाला एला, num2 कुणाला बीला. ओके, ह्या झाल्या आणि त्याचं रिझल्ट म्हणजे इथं आलं 23 आणि 56 ची बेरीज झाली 79 79. ओके, आणि हे सीला असाइन झालं, सी व्हेरिएबलला, आणि सी रिटर्न करतोय. सी रिटर्न कुणाला करणार आहे, कुणी कॉल केलं आहे, यांनी कॉल केलं आहे, त्यामुळे रिटर्नसुद्धा जे होतं ते कुठे होणार आहे, इथंच येतं, यालाच येतं. पण हे रिटर्न होताना सी कुठल्या टाईपचं आहे, सी इंटिजर टाईपचं आहे, त्यामुळे म्हणून ह्याची रिटर्न टाईप कुठली आहे, INT. बघा, ह्याला म्हणायचं फंक्शनची डेफिनेशन ज्याच्यामध्ये सगळं येतं, म्हणजे ॲक्च्युअल कोड येतो आणि डिक्लेरेशनला जे वापरत आहे, म्हणजे इथं ही बघा, ही स्टेटमेंट आणि ही स्टेटमेंट सारखी आहे. तर डिक्लेरेशनचे पण इथे येतं. ओके,
आणि डेफिनेशनमध्ये त्याची नक्की तो फंक्शन काय काम करतो तेही येते, हे लक्षात घ्या. ओके, तर आता काय होतं, हे रिटर्न करतो सी रिटर्न, सी कुठल्या टाईपचा आहे इथं, इंटिजर टाईपचा आहे. सी कुठल्या टाईपचा आहे, इंटिजर टाईपचा, म्हणून रिटर्न सी होते. ओके, सी म्हणून त्याची रिटर्न टाईप कुठली, INT आहे, जिथे दिली बघा. हे रिटर्न टाईप आहे. सम हे फंक्शनचं नाव, हे 2 आर्ग्युमेंट्सची नाव आहेत. ओके, आता इंटिजर, मग हे कुठं जातं, हे सगळं रिटर्न कुणाला होतं, कुणी कॉल केला, यानं कॉल केला होता, त्यामुळे ह्याच्या ठिकाणी हे सगळं परत जातं. आणि किती परत जातं ते 79 परत जातं. म्हणजे एवढे ह्याची व्हॅल्यू किती झाली, 79. आणि 79 कोणाला झालं, असाइन झालं, ॲड या व्हेरिएबलला ते असाइन झालं. म्हणजे काय होतं, ॲड इज इक्वल टू 79 असं होतं. तर ॲड हे व्हेरिएबल आहे, त्याला 79 असाइन झालं. त्याच्यानंतर पुढं या ठिकाणी आलो, प्रिंट एफ रिझल्ट इज इक्वल टू, हे प्रिंट होतं. आणि ॲडची व्हॅल्यू किती, 79, हे काय होतं, प्रिंट होतं. तर इथं बघा, इथं महत्त्वाच्या स्टेटमेंट्स जर पाहायला गेलं तर काय डिक्लरेशन आणि डेफिनेशन. ओके, ह्याला म्हणायचं फंक्शनचं डिक्लरेशन, जे कंपायलरला सांगतं फंक्शनचं नाव काय आहे, ओके, ते सांगायचं काम करतं. ओके, आणि कॉलिंगच्या वेळेला ते गरजेचं येतं, कारण मी तुम्हाला म्हटलं ही जर स्टेटमेंटच नसेल आणि जेव्हा इथं कंट्रोल येईल कंपायलरच्या वेळेला, तेव्हा हे सम काय आहे हे कंपायलरला समजणारच नाही, कारण त्याचा रेफरन्स अगोदर कुठंच असणार नाही आहे. तर ते कंपायलरला समजायला हवं की सम नावाचं फंक्शन आहे, म्हणून हे थोडक्यात त्याची माहिती देणं, फंक्शनची थोडक्यात माहिती देणं, ह्याला फंक्शन प्रोटोटाईप म्हणतात. ओके, किंवा फंक्शनचं डिक्लेरेशन म्हणतात. ओके, आणि ह्याला म्हणायचं फंक्शनची काय, डेफिनेशन. आता हे जे आहे, ह्याला कॉलिंग स्टेटमेंट म्हणतात आणि ह्याला कॉल्ड स्टेटमेंट म्हणतात. याला फंक्शनची कॉलिंग स्टेटमेंट म्हणतात आणि ह्याला कॉल्ड, म्हणजे ह्या कॉलिंगकडून हे कॉल्ड. ओके, बघा, याला म्हणायचं कॉलिंग स्टेटमेंट आणि ह्याला म्हणायचं कॉल्ड. इथून इकडं कॉल आला म्हणून ह्याला कॉलिंग आणि कॉल्ड म्हणतात. आता ह्या कॉलिंग आणि कॉल्डमध्ये दोघांच्यामध्ये संभाषण कोणामुळे घडतं, या कॉलिंग आणि कॉल्डमध्ये संभाषण कोणामुळे घडतं, तर हे num1 num2 कोणाला असाइन होतात, ए आणि बीला. तर ह्या कॉलिंग आणि कॉल्ड फंक्शनमध्ये जे संभाषण घडतं त्यावेळेला मदतीला कोण येतं आपल्याला, ओके, हे ॲक्च्युअल पॅरामीटर जे म्हणतो ते, त्याची व्हॅल्यू आपण कोणाला देतो, या फॉर्मल पॅरामीटर्सना देतो. ओके, बघा, हा एक कन्सेप्ट, एक कन्सेप्ट परत बघा. ह्याला म्हणायचं फंक्शन डिक्लेरेशन. ही स्टेटमेंट फंक्शन कॉलिंगमध्ये आहे की हे num1 num2 हे ॲक्च्युअल आहेत, कारण ॲक्च्युअल व्हॅल्यू कोणाला दिल्यात, num1 num2ला ॲक्च्युअल व्हॅल्यू दिल्यात. पण तुम्हाला सम करायचे म्हणून मी तात्पुरतं ए आणि बीमध्ये त्या व्हॅल्यू घेतो आहे, num1ची आणि याची. ओके, म्हणून ह्याला म्हणायचं फॉर्मल पॅरामीटर. ए आणि बीला काय म्हणायचं, num1 num2 ॲक्च्युअल, ए बी फॉर्मल. ही कॉलिंग स्टेटमेंट, आणि ही कॉलिंग स्टेटमेंट ह्याला म्हणायचं, इथं येते ह्याला कॉल्ड स्टेटमेंट म्हणायचं. हे फंक्शनची डेफिनेशन आहे, हे फंक्शनचं डिक्लेरेशन आहे. हे झाल्यानंतर ते परत इथं येतं, रिटर्न करतं. तर असे भरपूर, आता जसं मी ते एकच फंक्शन लिहिलं आहे सम, अशी तुम्ही कितीही फंक्शन लिहू शकता, आणि किती वेळा पण ते फंक्शन कॉल करू शकताय. जसं मी ते सम लिहिलं आहे बघा, सम एकदाच कॉल केले, इथे कितीही वेळा तुम्हाला गरजेनुसार तुम्ही कॉल करू शकता. जसं प्रिंट एफ बघा, प्रिंट एफ इथे एकदा कॉल केलं, इथे एकदा केलं आहे, कारण प्रिंट एफसुद्धा फंक्शनच आहे, पण प्री डिफाईंड ऑर बिल्ट इन फंक्शन आहे. तशाच प्रकारे युजर डिफाईन फंक्शनसुद्धा तुम्ही किती वेळा पण कॉल करू शकता. ओके, तर आपण जर कन्सेप्ट बघितले बघा, तर ह्याच्यामध्ये ओके, फंक्शन डिक्लेरेशन बघितलं. फंक्शन डिक्लेरेशनमध्ये काय येतं, रिटर्न टाईप येते, फंक्शनचं नाव येतं, पॅरामीटर लिस्ट आणि सेमिकोलॉन येतं, लक्षात ठेवा. ओके, इथे दिले बघा, INT सम, INT बी, हे डिक्लेरेशन आहे. म्हणजे काय, 2 इंटिजर्स आहेत, ए आणि बी हे 2 इंटिजर्स आहेत. ओके, अँड रिटर्न अँड इंटिजर व्हॅल्यू इथे दिसतं बघा, इंटिजर रिटर्न टाईप आहे, इंटिजर हे रिटर्न टाईप आहे. ओके, रिटर्न टाईप व्हॅल्यू, धिस डिक्लेरेशन इज कॉल्ड फंक्शन प्रोटोटाईप. ह्यालाच काय म्हणायचं, फंक्शन प्रोटोटाईप. ओके, आणखी एक स्टेटमेंट आहे, बाय डिफॉल्ट द रिटर्न व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इज इंटिजर. ही स्टेटमेंट खूप महत्त्वाची आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्हला विचारतात, बाय डिफॉल्ट रिटर्न व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज अन इंटिजर. जर एखादा फंक्शन, आता इथे रिटर्न केलं आहे, या ह्याच्यामुळे त्याने रिटर्न केले, जर एखादं रिटर्न करत नसेल तर त्याची बाय डिफॉल्ट ते काय करतं, इंटिजर घेतं. की समजा इथे तुम्ही असं काही दिलं नाहीत, फक्त सम दिला आहे,
की त्याच्या अगोदर काही रिटर्न टाईप दिलाच नाही, तर ती बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी कन्सिडर करतं, त्या ठिकाणी इंटिजर असं कन्सिडर करतं, ते फ्लोट कॅरेक्टर कन्सिडर करत नाही. ओके, हे डिक्लेरेशन आहे. नंतर फंक्शनची डेफिनेशन. फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये काय येतं, ॲक्च्युअल कोड येतो फंक्शनचा, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स डिक्लेरेशन असतील, स्टेटमेंट्स असतात. ओके, आता डिक्लेरेशनसाठी इथे सेंटॅक्स आहे बघा, रिटर्न टाईप इथे दिले बघा, हे बघा रिटर्न टाईप, फंक्शन नेम जसं सम आहे, आर्ग्युमेंट डिक्लेरेशन हे ए आणि बी आर्ग्युमेंट्स आहेत, ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट, ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये डिक्लेरेशन आणि स्टेटमेंट, सी हे डिक्लेअर केले, ह्या बाकीच्या स्टेटमेंट्स आहेत. ओके, तर हे आहे ज्याच्यामध्ये आपण फंक्शन डिक्लेरेशन आणि डेफिनेशन या स्टेटमेंट बघितलं. ओके.